नमस्कार. आज एक परत अनुभव घेऊन आली स्वतःचा. मुद्द्याची हेडलाईन तरी असायला पाहिजे की ज्यांना सासू सासरे नसतात ना, त्यांचं संपूर्ण गाव पंचायत होऊन बसतं. आता काही लोकांचे हे नियम असतात ना, हे फक्त दुसऱ्यांच्या घरासाठी किंवा दुसऱ्यांच्या सुनांसाठीच असतात. कोणी कोणते कपडे परिधान करावे हा सर्वस्वी त्याचा प्रश्न. याच्यात माझंही कोणतं दुमत नाही. मीही सर्व प्रकारचे मला जे कम्फर्टेबल वाटतात ते सगळे कपडे मी परिधान करते. पण काही ज्ञानी लोक असतात आपल्या आजूबाजूला, समाजात. ते आपल्याला खूप शिकवतात. मुद्दा लक्षात घ्या बरं, कुठपर्यंत शिकवतात. ते आपल्याला खूप शिकवतील की तुम्ही ड्रेस घालतात, तुम्हाला शोभतं का? तुम्ही जीन्स वापरतात, तुम्हाला शोभतं का? तुमचं गाव जवळच आहे, हे योग्य नाही. उत्तर तेव्हाही असतं आपल्याकडे, पण आपण किंवा मी म्हणा एक आदर म्हणून किंवा मोठे आपल्या काहीतरी नात्यात लागतात, आपल्या ओळखीचे आहेत, या हिशोबाने आपण त्यांना आदराने उत्तर देत नाही. पण काही महिन्यांनंतर, काही वर्षांनंतर यांच्या सुना येतात घरामध्ये आणि मग संपूर्ण सृष्टी डायरेक्ट उलटी फिरून जाते. त्यांच्या सुना येतात लग्न करून आणि मग त्या ड्रेस वापरतात आणि त्याच्यात मी पहिलेच बोलले माझं कोणतंच दुमत नाहीये. पण त्याच सुना ड्रेस वापरून ह्याच सासू सासऱ्यांजवळ जे दुसऱ्यांच्या सुनांना बोललेले असतात, स्टेटसला त्या ड्रेस घालून सासू सासऱ्यांसोबत फोटो काढतात, तेच फोटो अपलोड करतात आणि मिरवतात. गाव 7 किलोमीटरवर असलं तर इथं येऊनही ते कपडे घालतात, जीन्स वापरतात आणि सगळीकडे मिरवतात. तेव्हा यांना कोणालाच संस्कार आठवत नाही. आणि गंमत म्हणजे काय, तेव्हा आपल्याला समजतं की प्रॉब्लेम हा आपल्या कपड्यांमध्ये नसतो, हा फक्त असू द्या. अजूनही आदराने काही बोलत नाही. पण एक नक्की, वेळ बदलली की नियम बदलतात. लोकांचं हे आहे. पण मनाला लागलेले जे शब्द असतात ना, ते कायम लक्षात राहून जातात. म्हणून दुसऱ्यांना रोखण्यापेक्षा विचार नेहमी मोठे ठेवा आणि आपल्या घराकडे लक्ष द्या. इथं प्रत्येकाला प्रत्येकाचं चांगलं वाईट समजतं.